गेल्या 2-3 दिवसाआधी एका व्यक्तीने तवडे ग्रामपंचायत याच्यावर टीका केली आणि त्याच्यामध्ये केसरकर साहेबांचाही उल्लेख त्यांनी केला. तर तवडे ग्रामपंचायतची माहिती नसताना अशा व्यक्तींनी जर प्रेस समोर येऊन काही बडबडत असतील तर त्यांनी पहिलं पूर्ण माहिती घ्यावी. प्रथमतः तवडे ग्रामपंचायत ही उबाटा शिवसेना यांच्याकडे आहे. आमच्या तवडे ग्रामपंचायत मध्ये 13 सदस्य आहेत, त्यातले 8 सदस्य हे उबाटा, तर जे उर्वरित 5 आहेत ते बीजेपीचे सदस्य आहेत. मग असं असताना जर तुमचेच बीजेपीचे सदस्य त्या ग्रामपंचायत मध्ये आहेत तर तुम्ही केसरकर साहेबांचं नाव कशाला घेता? आज इंस्टाग्रामवर बघितलं तर कोण डान्स करून, कोण गाणं म्हणून स्वतःच व्हॅल्यू वाढवतोय, फॉलोअर गोळा करतोय. तर ह्यांना ट्रेंड काय झालाय, केसरकर साहेबांचं नाव घ्यायचं आणि फक्त फॉलोअर गोळा करायचे, काही बडबडायचं, म्हणजे ह्यांना लोक ओळखायला चालू करतील. हा जो ट्रेंड आहे हा बंद करा. जसा कोकणी माणूस कुसका आंबा पहिला बाहेर काढतो तसं पहिलं हे जे काही लोक महायुतीत फूट पाडतायत, आजच्या घडीला माननीय नारायण राणे साहेब आणि माननीय केसरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. जर असे कोणीही लोक या युतीमध्ये आणि केसरकर साहेबांना काही अर्वाच्च बोलत असतील, कुठल्याही खालच्याही पातळीला जाऊन बोलत असतील, तर त्यांनी याद राखावं, गाठ आमच्याशी आहे, आम्ही ऐकून घेणार नाही. आणि यापुढे जर असं कुठलंही अपवाद, कुठलाही व्यक्ती असं काही बोलला तर याला पूर्णपणे शिवसेना कसं उत्तर द्यायचं ते आमच्या स्टाईल मध्ये आम्ही देऊ. नाही, आता जी ग्रामपंचायत मध्ये जो अपहार घडला त्याच्यामध्ये नक्की कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं, त्याच्याबद्दल अजून त्याच्यात घोटाळा कसा नेमका झाला, हे माझे सहकारी जालिंदर परब हे त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती सांगतील. सर्वप्रथम सन्माननीय विद्यमान सदस्य दादा परब कालच्या प्रेस मध्ये बोलले की आपल्याला यातलं काही माहितीच नाही. सर्वप्रथम मी त्यांना सांगू इच्छितो की आपण सन्माननीय विद्यमान सदस्य त्या बॉडीमध्ये होता आणि तुम्ही हेही सांगितलं की सदर ग्रामसेवक जे आणले ते अफरातफर करणारे होते. मग जर अफरातफर करणारे होते मग तुम्ही त्यावर का अंकुश ठेवला नाही? समजा 1-2 ग्रामपंचायत त्यांनी फ्रॉड केला हे सर्व म्हणजे जिल्ह्यातील सर्व सूचना त्याला माहिती होतं. मग एवढं सगळं करून देखील प्रत्येक मासिक सभेला ज्यावेळी सन्माननीय सरपंच आणि त्यांची असणारी टीम 13च्या 13 सदस्यांनी ज्यावेळी कारभार घेतला किंवा कारभार म्हणायचे ज्यावेळी ग्रामसेवक तिथे नियुक्त केले तेव्हा त्यांची प्रथम जबाबदारी काय होती? ग्रामनिधी बघणे किंवा ग्रामपंचायतमध्ये 15 युक्त आहे, किती आहे, काय, हे सगळं लेखाजोखी त्यांनी मांडणी करून ठेवली पाहिजे होती. तसं काय आम्हाला निदर्शनास आलं नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक सभेमध्ये ज्या ठिकाणी विरोध व्हायला पाहिजे होता किंवा विरोधाचे ठराव घेतले पाहिजे होते ते पण आम्हाला निदर्शनास आले नाही. म्हणजे ज्या अर्थी सर्व सदस्य एकमताने एखादा जमा खर्च वाचन किंवा माकी व्यतिरिक्तचं वाचन स्पष्टपणे एखादी समजा मूकसंमतीने ठराव मंजूर करतात, म्हणजे इथे काहीतरी संगनमताने एवढ्या लाखाचा अपहार झाला असं आम्हाला प्रथम दर्शनी निदर्शनास आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, एवढी विकास कामं झाली असताना देखील जर हे जे विद्यमान सदस्य होते मग या ठिकाणी ठेकेदारांनी जे निविदा प्रक्रिया राबवल्या, त्या निविदा प्रक्रिया भरल्या, त्या ठिकाणी पोटमागत्यांनी ह्याच माणसांनी कामे केलेली आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. दुसरी गोष्ट, तालुक्याच्या नेतृत्वापर्यंत ज्या गावाने नेमून ठेवलं त्यांची प्रथम दर्शनी जबाबदारी होती. ज्यावेळी सन्माननीय तवडे गावातील ग्रामस्थ शंकर सावंत आणि नारायण जाधव यांनी जो तक्रार अर्ज दाखल केला त्या तक्रार अर्जाचा आमच्याकडील सन्माननीय जे तालुक्याच्या नेतृत्वावर ज्यांनी काम केलं त्यांनी त्या दिवसापर्यंत आजपर्यंत किती दिवस पाठपुरावा केला हे पण बोलण्यासारखंच आहे ना. ज्यावेळी ग्रामपंचायत स्तरावर ज्यावेळी तालुका पंचायत समिती काम करते त्यावेळी BDO त्यांच्या हातात असतो,
मग त्यावेळी जर त्यांना जर हा प्रकार होत होता मग त्यावेळी त्यांनी का ते लक्ष दिलं नाही. आज अचानक प्रेसच्या माध्यमातून येऊन कुठेतरी त्याचं श्रेय घेण्याचं इतपत एवढं काय सर्वसामान्य तळवड्यातील जनता हे खपून घेणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एवढीच ग्रामपंचायतीची आस्था होती मग त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तालुक्यात नेतृत्व करत होता त्यावेळी तळवडे गावामध्ये किती अशी विधायक कामं आणला की जेणेकरून तुम्ही जो बोलबाला एखाद्या प्रेस समोर येऊन दुसऱ्याच्या कानात सांगण्या इतपत तुमच्यात जर डेअरिंग नव्हतं तर तुम्ही त्या प्रेसमध्ये का बसलात, हाही माझा आरोप आहे. तिसरी गोष्ट, सन्मान्य जे तालुक्याचे नेतृत्व होते मग जे त्यांनी काल प्रेस समोर जे आले दुसऱ्याच्या तुकड्या घेऊन प्रेस समोर एखाद्या गावाने ओळख तुम्हाला दिली, गावाने ओळख दिली. एखाद्या व्यक्तीला एखादा कार्यकर्ता म्हणा त्याने पहिलं समाजकारण करायचं. समाजकारण म्हणजे गावाची जी काही इज्जत असते. आज आपला गाव तळवडे गाव स्वच्छ ग्रामपंचायत अभियानामध्ये 3ऱ्या क्रमांक राज्य झाला, जिल्ह्यामध्ये 1 नंबर आला. कुठेतरी तळवडे गावाने काहीतरी सामाजिक म्हणा, क्रीडा म्हणा, सांस्कृतिक म्हणा कुठे बोलबाला नाही असं तुम्हाला दिसून येणार नाही. प्रत्येक वर्षामध्ये आपल्या गावामध्ये जे कार्यक्रम दुसऱ्या गावात होत नाही ते आमच्या गावात आम्ही सर्व जनता मिळून आम्ही करत असतो. त्यामुळे ह्या गावाला म्हणजे आमच्या गावाला आज एक प्रकारचा लागलेला एक प्रकारचा डाग आहे. आणि जेणेकरून तळवडे गाव आम्ही जिथे जातो तिथे तळवड्यामध्ये ही बातमी आली ती बातमी आली. पण सरासरी विचार केला असता ज्यावेळी आम्ही लोकप्रतिनिधी नेमून दिले किंवा निवडून दिले त्यावेळी त्यांची प्रथम जबाबदारी होती की आपल्या गावाची जो काय सन्मान आहे तो टिकून ठेवला पाहिजे होता. आज प्रेसच्या माध्यमातून येऊन काय झालं, जेवढा गाव आम्ही एखाद्या पुढे नेऊन ठेवला होता आज तेच सदस्य सांगतात की ग्रामपंचायत आमची 10 वर्षे मागे गेली. मग 10 वर्षे मागे जाण्यामागचं तुमचा तेवढाच सिंहाचा वाटा आहे असाही माझा आरोप आहे. विद्यमान सदस्य होतेच ना काल दादा परत आणि ते उभाटा आणि भाजप बस त्यांचाच पक्षाचे सदस्य आहेत. की सरपंचाला वाचवण्याचा प्रयत्न दीपक भाई करत होते. आम्ही का करणार. जे आज तुम्ही बघा उभाटा आमच्या बाबतीत किती खराब वागते. जी लोक त्यांचे जे उभाटाचे तालुका प्रमुख वगैरे असतील आज साहेबांबद्दल किती घाण बोलतात. त्यांचाच सपोर्ट आहे ना ते ग्रामपंचायतला. का म्हणून करणार आम्ही सपोर्ट. आमचा उलट जर उद्या भाजपने आम्हाला सपोर्ट करत असतील आणि ते म्हणत असतील तर सर्व सदस्यांचा राजीनामा द्यायला सांगा. सर्व सदस्यांनी राजीनामा द्या आणि मग ती ग्रामपंचायत नवीन लोक निवडून देतील, चांगली लोक निवडून देतील. आणि जिथे जर तुम्हाला प्रशासनामध्ये अडचण असेल केसरकर साहेब स्वतः मदत करतील की ही जे काही अपहार झालाय आज त्या तवडे गावाला जो कलंक लावलाय या लोकांनी तो पुसण्यासाठी साहेब मदत करतील. त्याच्यात जे काही अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे जे जे आरोपी असतील त्या सगळ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू. गेले आता अपहार झाला 1 वर्ष झालं, तक्रार 1 वर्षापूर्वीची कधीची आहे. पण कधी तुमचे शिंदे सेनेतले एकही कोण या विरोधात बोलताना कधी आम्हाला आढळून आले नाही. आता तर त्यांनी स्पष्ट आरोप केला भाजपने की केसरकरच सरपंचांना पाठीशी घालतात. छुपा पाठिंबा आहे त्यांना. म्हणजे काय हे सगळं काय नाटक आहे. कसं झालंय आता मगाशी बोललो तसं की केसरकर साहेबांचं नाव घेतलं की हायलाइट मध्ये येणार हे माहित आहे म्हणून कुठे जाईल तिथे केसरकर साहेबांचं नाव घ्यायचं. इथे तर कुठेच प्रश्नच येत नाही की त्यांचं जोडण्याचा. जो माणूस आज एवढा कट्टर विरोध करतोय एवढं टोकाला जाऊन आमच्या साहेबांना बोलतात त्यांच्यासाठी आम्ही का मदत करू. त्या सरपंचाने नाहीतर आम्हाला असंच झालं असतं. आम्ही सांगितलं असतं ना आमच्यात प्रवेश करा आम्ही वाचू करू शकलो असतो. आम्हाला जिथे अपहार पटत नाही जिथे चुकीच्या गोष्टी साहेब खपवून घेत नाही तिथे खपवून घेत नाही म्हणून आमचा कुणालाही अजिबात पाठिंबा नाही. कुणासोबत जर जोही वाईट वागला आमच्या गावासोबत वागला आमच्या कुटुंबासोबत वागलेला आहे. गाव हे आमचं कुटुंब आहे. त्यांच्यासोबत जे कोणी वाईट वागले त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. केसरकरांचं नाव फक्त पब्लिसिटीसाठी घेतलं 100% फक्त पब्लिसिटी. हा अपहार कितीच आहे 75 लाखाचा की 6 कोटीचा आहे. आतापर्यंत सिद्ध 75 लाखाचा झालेला आहे. आता पुढे तो किती वर जाईल हे जेव्हा अधिकारी त्याची पूर्ण तपासणी करतील तेव्हा कळेल. तुर्तास आम्हाला अपहार झालेला आहे आता हे सिद्धच झालेलं आहे. तुम्ही सांगा आता कसं आहे तेव्हा आमचे त्याच्यात सदस्य नसल्यामुळे त्या ग्रामपंचायतमध्ये कोण नगर ग्रामसेवक यावा काय यावं ह्याच्याबद्दल आमचा रोल नाही. आता त्याच्यात सदस्य कोण कोण आहेत ते बघा आणि त्याच्यावरनं ठरवा की कोणी आणलं असेल.
लक्षात घ्या जे दोन पक्षांनी आहेत तिथे आज कदाचित त्यांनीच आणला असेल तो सदस्य, आजही असू शकतं, त्यांनी ग्रामसेवक आणू शकतात ना. एक लक्षात घ्या, पहिल्या दिवशी प्रकाश परब यांच्यामुळे गावात एक कोपा होता आणि गाव एक चांगल्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत होतं, महाराष्ट्रात नाव घेत. आज ह्या गोष्टीवर गावाची बदनामी, ते बोलले ते खरं आहे की गावाचे बदनामी होते. तर पूर्ण गाव एकत्र करून ह्या गोष्टीवर तुम्ही चर्चा विनिमय करणार आहात. 100%. आज आमचं गाव म्हणजे आमचं कुटुंब आहे. तळवडे गावामुळे आज माझे वडील असतील, मला असतील, आम्हाला त्या गावामुळे ओळख आहे आणि इथला प्रत्येक माणूस हा आमच्याशी जोडलेला आहे. ते 75 लाख जरी ग्रामपंचायतचे आपण म्हणतो, पण ते आमच्या लोकांच्या हक्काचे पैसे आहेत. तिथला जो रस्ता होत नाही, शाळेची कामं होत नाही, हे ते आमच्या लोकांचं दुःख आम्हाला माहित आहे. त्या गावात मी स्वतः राहतो, मला माहिती आहे काय होतं. मी आता तेच सांगितलं, गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. अजून कोण गुन्हेगार असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. अजून आता ते तपासात सापडतील. नाही पण काही जण म्हणाले एका दुसरा व्यक्ती 14 जण आहेत अजून, 5 जण सोडून आणि 7-8 जण आहेत. अजूनही सापडतील. तुम्ही गाववाले म्हणून नेमकी वस्तुस्थिती पंचनामा तुम्ही म्हणून तुम्ही सगळ्यांनी केलाय का? नेमकी काय आहे वस्तुस्थिती? 100% केलेला आहे. हा. त्याच्यातली बरीच कामं ज्यांचं निवेदन झाले ते खरंच झालेली नाही. अशी बरीच कामं आहेत. जर येत्या 2 दिवसात आपण पत्रकारांना त्याचे पुरावे सादर करू की कुठली कामं आहेत आणि कुठली कामं नाही झाली. जागेवर कामच नाही, जागेवर कामच झालं नाही. खड्डे आहे तसे आहेत, शाळेसाठी पैसे दिलेले आहेत तसे आहे, तसेच परिस्थिती केलंच नाही काम. अजून पुरावा म्हणजे काय, तो आताचा फोटो काढला, आता जरी आलात तुम्ही सोबत तरी तुम्हाला दिसेल झालंच नाही ते काम. म्हणजे एक लक्षात